सावरणारी जोडणारी सोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी। रेशमा डबा नाहीतर उशीर होईल। सोने को क्या बात है बुआ, क्या बात है हाँ हाँ क्या बात है, क्या बात है। या अरे आज पण कॉलेजला सुट्टी हो म्हणजे नाही तरी पण हो। एक मिनिट हो का नाही हो त्याचं काय झालं, आज आमच्या मुख्याध्यापक होत्या ना, त्यांच्या आईला देवाज्ञा झाली। अरे बापरे। आणि मग त्यांनी आम्हाला आज्ञा दिली घरी जाण्याची। अच्छा तसं होईल उद्यापासून कॉलेज सुरळीत सुरू। ये आत ये प्रल्हाद ये। प्रज्ञेश तरी सुद्धा तुमचं कॉलेज मस्त आहे, बेस्ट आहे। म्हणजे कॉलेज सुरू झाल्यापासून रोज सुट्टी आहे। स्कॉलर तुला सांगतो, मी जेव्हा ऍडमिशन घेईल ना कॉलेजला तेव्हा याच कॉलेजला घेईल। काय बुवा पुढच्या जन्मीचं ठरवू नये म्हणतात, दृष्ट लागते। तुझं काय, तुला आवडतंय की नाही कॉलेज? एकदम छान, बाहेरचा परिसर तर एकदम सुशोभितच केलाय, फक्त अजून आत जायची संधी नाही मिळाली एवढंच। का तुला कॉलेजवाल्यांनी आत घेतलं नाही का अजून? नाही वर्गात आत जाण्याची संधी नाही मिळाली। पण तू पण आताच 12वी दिली होतीस ना, मग तू आमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घे ना। आमच्या कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन सुद्धा आहे, मग आपण एकत्र जाऊ दोघ जण कॉलेजला। मी 12वी दिली, कोण सांगितलं? कोणी सांगितलं? आपल्या खाली बोर्ड लागलेला, फलकावर तुझं नाव होतं। पण तू एवढ्या उशिरा का 12वी दिलीस? म्हणजे तुझ्या आई वडिलांनी तुला उशिरा घातलं का शाळेत? नाही काय प्रज्ञेश, त्याच्या आई वडिलांनी त्याला उशिरा नाही घातलं शाळेत, त्याला दाढी लवकर आली। तो दिसायला मोठा आहे फक्त, अन्यथा वयाने आणि बुद्धीने आपल्या दोघांपेक्षाही खूप लहान आहे तो। असो रेशमा डबा दे डबा, मला उशीर होईल। एक मिनिट, मला एक प्रश्न विचारायचे, विचारू का? प्रज्ञेश तुला कॉलेज सुरू होण्याआधीच खूप प्रश्न पडत आहेत। चांगली क्वालिटी आहे, पण माझ्याकडे एक खूप चांगली क्वालिटी आहे। विचार काय? काय? मी सगळीकडे वेळेवर जातो, विशेषतः ऑफिसला। आता तुझ्याशी बोलत बसलं तर मला उशीर होईल, त्यामुळे मी निघतो, आपण नंतर बोलूया। रेशमा डबा दे प्लीज, खूप उशीर होईल। ए छोटा स्कॉलर इकडे ये, नाराज नको, मी आहे ना, आणि आज मला थोडासा वेळ आहे, त्यामुळे तू विचार प्रश्न। धोत्रीतील प्रस्फुट पंपू म्हणजे काय? अरे यार हसायला सुद्धा वेळ नाही पुरेसा। रेशमा डबा हो आणते, सांग ना। काय झालं? काय झालं म्हणजे काय, हा प्रल्हाद आलाय। त्याचा एवढा आनंद? म्हणजे काय, नेहमीच्या वेळेत आला तो। चांगलंय थांबतोस? हो तू नाही रत्नेश, तू थांबतोयस ना? हो ना, नाश्ता देते। अरे काय झालं रे? कोणी विचारलं तुला?
कोणी विचारलं नाही, पण माझ्या कॉलेजमध्ये मी खूप वेळा हा शब्द ऐकलाय. स्कॉलर? बुवा काय झालंय? वयाने आणि बुद्धीने लहान असून आज कीर्तीने महान झाला तो तुम्ही. 12वी नापास असून याच्या कॉलेजमध्ये फेमस आहात तुम्ही. धोत्रीतील प्रस्फुट मिनी स्कॉलर. पण आज तुला मिनी स्कॉलर म्हणायचं की नाही विचार करायला लागेल. काय तुला साध्या साध्या शब्दांचे अर्थ माहित नाही? अरे धोत्रीतील प्रस्फुट पंप एवढा बेसिक शब्द आहे. मग सांगा ना अर्थ. काय सांगू मी तुला? मी 7वी नापास असून मला माहित. 7वी नापास? 7वी नापास असल्यापासून तेव्हापासून मला माहितीये हा शब्द. तेव्हापासून माहितीये. तुला साधा हा शब्द माहित नाही. काय करायचं आता? नाराज केलंस मित्र, नाराज केलंस. एक पोहे कॅन्सल कर रेश्मा. थँक्स. कैवल्य प्रज्ञेश साठी आहे. तो परत आलाय आपल्याकडे. ह्याच्या वडिलांना याचा पॉकेट मनी वाढवायला सांगायला पाहिजे. का? हे रोज असं येऊन बसला आपल्या घरात तर सुजय घरभाडं गेली याच्याकडनं. अरे नाही, त्याचं कॉलेज सुरू झालं नसेल अजून सुरळीत. सुट्टी दिली असेल त्याला. हे काय काय सुरू झालेत कॉलेजेस. काही कारण सांगतात ग. लेक्चर स्ट्राईक वर आहेत, प्रोफेसर येतच नाहीत, काही सांगतात. आज काय कारण सांगितलं यांनी? मला नाही माहित, त्यालाच विचार. रेश्मा, मला काय वाटतं माहितीये का? हा ना कॉलेजला जातच नाही. हा घरातनं उठतो आणि आपल्या घरी येऊन बसतो. अरे आशू आहे का तो कॉलेजला दांडी मारायला? हुशार आहे तो. अभ्यासाची आवड सुद्धा आहे त्याला. असं का करेल उगाच काहीतरी? खरंय, असं का करेल तो? नाही, याचा शोध घ्यायला पाहिजे. काय कॉलेजचं नाव ह्याच्या? एक्सक्यूज मी. यस. ओ फ्रेशर. काय बोलला बे? नाही नाही काय बोलला? असंच सर. बोला ना. काय 11वीचे क्लासेस सुरू झाले का? 11वीचे क्लासेस? नाही अजून, पण होतील सुरू लवकरच. काय सध्या एंट्रन्स टेस्ट सुरू आहे. एंट्रन्स टेस्ट? 11वी साठी? हो, बघायचे. ती बघा. काय रे मग पाढे येतात का? पाढे कितीचा? 32चा. नाही म्हणजे 32चा नाही म्हणायला लावणार, 5चा पाढा म्हणायचा. ओके. पण उड्या मारत काय म्हणशील? 5चा पाढा. उड्या मारत. ओके चल. 1 2 3 स्टार्ट. 5 एके 5. कम ऑन. काय? रॅगिंग? रॅगिंग? आर यू सिरियस? रॅगिंग? काय झालं? अरे तो आपल्याला प्रस्फुट पंप बनवत होता आणि वर मला अर्थ विचारतोय प्रस्फुट पंपूचा. आता काय? उद्या त्याला घ्यायचं आणि सरळ पोलिसांकडे जायचं. अरे काय याला काय अर्थ आहे? अरे याचा काय प्रॉब्लेम आहे? तू प्रत्येक गोष्ट पोलिसांना का सांगायची असते? हा, तुला पोलीस व्हायचं होतं का लहानपणी? मूर्ख आहेस का? अक्कल आहे का तुला? हा, 1 मिनिट, मी सगळ्यांना सांगतोय, हा विनोद करण्याचा विषय नाहीये आणि ही विनोद करण्याची वेळही नाहीये. भले भले विद्यार्थी डिप्रेशन मध्ये जातात. कळतंय का तुला? तुझा तू कशाला ओरडतोयस त्याच्यावर? तो गेलाय का कॉलेजमध्ये? माहितीये का त्याला काही? अगं पण आपण गेलोय ना, आपल्याला माहितीये ना काय होतं. 10वी पर्यंत वर वर जाणारा अभ्यासाचा ग्राफ असा धाडकन खाली येतो. कालपर्यंत कौतुक करणारे लोक येता जाता हसतात आपल्यावर. आपला कॉन्फिडन्स चिरडला जातो. ज्या वयात आपण उमलून यायचं त्या वयात आपलं मन चिरडलं जातं या रॅगिंगमुळे. शांतो. आता रॅगिंग वरनं तू आमची रॅगिंग येतोय असं फील येतोय. बस जरा, तू काय हायपर झाला? बस ना खाली.
आय एम रिअली सॉरी. पण मी सुद्धा गेलो या सगळ्यातनं. हो, माझाही 6 महिने वाया गेले त्यामुळे. म्हणजे तुझं पण रॅगिंग? मग तू नाही गेला पोलिसात? पोलिसात? घरातून बाहेर पाऊल टाकायची हिंमत नव्हती माझी. पोलिसात कुठून जाणार होतो मी? म्हणजे तुला काय भर रस्त्यात चने के खेत मेवर वगैरे डान्स करायला सांगितलं का सिनियर्सनी? त्यांनी माहितीये काय केलं? त्यांनी मला अनारकली ड्रेस घालून आमच्या कॉलेजमधल्या सलीम नावाच्या एका पिऊनला प्रपोज करायला लावलं होतं. विचारायला नाही पाहिजे स्कॉलर, पण घातला का तू ड्रेस? काय त्यावेळी अँटी रॅगिंग लॉज वगैरे काही माहित नव्हतं. मी तर खूपच घाबरट होतो त्यावेळी. तुझ्या ऐक ना, तुझा एखादा फोटो आहे का तेव्हाचा? मला बघायचंय. आणि अजून एक प्रश्न आहे, तो सलीम पिऊन हो म्हणला का तुला? असेच हसले होते सगळेजण, फिदी फिदी. इनफॅक्ट तुम्ही जे प्रश्न विचारलेत ना आता, त्यातले 1-2 प्रश्न तर माझ्या मित्रांनी मला विचारले होते. मजा आली ना. माझ्या सिनियर्सना पण आली होती मजा. येतेच ती, पण ज्याला अनारकली ड्रेस घालावा लागला ना त्याला नाही येत. त्याला डिप्रेशन येतं, जे मला आलं होतं. अभ्यास सोडाच, माझ्या खोलीतून बाहेरच्या खोलीत यायची लाज वाटत होती मला. असं वाटत होतं सगळं सोडून पळून जावं. हे कॉलेज, हे आसपासचे लोक, घर, हे शहर सोडून दूर कुठेतरी पळून जावं. सॉरी. सॉरी तुम्ही लोकांनी नाही रे, मी स्वतःला म्हणायला पाहिजे. उगाच सहन केलं. या असल्या लोकांना ना ज्या त्यावेळी तिथल्या तिथे ठेचायला पाहिजे. लेट झालं यार कळायला. यार आपल्या प्रज्ञेशलाही असंच वाटत असणार आहे, हे सगळं सोडून पळून जावं. खरंय, म्हणूनच तो घरी येत असेल. त्याला सेफ वाटत असेल ना इकडे. पण त्याचा सेफ झोन आपण तोडायला हवा. नाही तर आयुष्यातल्या प्रश्नांना भिडण्यापेक्षा हा सेफ झोन तो सतत स्वीकारत राहील, आणि हे त्याच्यासाठी घातक आहे. चला चल, पटकन चल. कुठे? काहीतरी तोडायचंय ना. बरोबर आहे, बरोबर आहे तुझं. सेफ झोन तोडलाच पाहिजे. बरोबर आहे. गुड मॉर्निंग. अरे वा, या. काय आज काय नवीन कारण शोधून काढलंय? कारण नाही काही. त्याचं आहे ना, आमचे सर आहेत ना ते गेले. हो, गेले म्हणजे तसे नाही गेले, ते त्यांच्या घरी गेले. त्यांना बरं वाटत नव्हतं ना, म्हणून. म्हणून तास ऑफ आणि मग कॉलेजला सुट्टी. मस्त मस्त कारण आहे. एन्जॉय. ए प्रशांत, इथे बसायचं नाही. ही जागा कोणाची आहे? माझी आहे. पण मी तर काल इथेच बसलेलो. हो बरोबर, पण कालपर्यंत तू इथे गेस्ट होता ना. आता 5 दिवस झाले, म्हणजे तू रेग्युलर मेंबर झाला. 5 दिवस तू आमच्या घरचं राशन खाल्लं. मग आता जर कुठली जागा हवी असेल तर ती जिंकावी लागेल. इथला नियम आहे, नियम. नियम आहे. काय नियम आहे? जर जागा हवी असेल तर काहीतरी स्पेशल करून दाखवायचं. मग ही जागा जर तुला हवी असेल तर तुला 10 डझन केळी खाऊन 20 तास सलग झोपावं लागेल. जमेल? 10 डझन
नको. ओ चिकी मुचा उचा पुचा चिकी की चोलम ची चिकी चिकी चोलम चिकी चिकी चोलम इया इया ई म्हण. उचिकी पुचा चिची चिकी चिकी नाही येते. नाही. हा. नेक्स्ट. इम्पॉर्टन्स ऑफ बिंग अर्नेस्ट. हे काय? नाटक आहे ऑस्कर वाईल्डचं. या सोफ्यावर बसायचं असेल तर त्यातला प्रवेश क्रमांक 3 आणि 7 म्हणून दाखव. पण मला तर पाठ नाहीये. मग या सोफ्यावर तुला प्रवेश नाही. घरातली प्रत्येक जागा प्रत्येकाने पराक्रम करून पटकावलेली आहे. मी या 2 पटकावल्यात. बघ आता दुसरी कुठली जागा रिकामी मिळते का? आता हा इथे बसायचंय. हा चला, मला गिटारवर होटल कॅलिफोर्निया वाजवून दाखवा. हा. काय? नाही जमणार? हो. मग इथे नाही बसता येणार. तर कुठे? हा, हे बेस्ट आहे. ही जागा ना विनलची आहे. चिकनी चमेलीवर डान्स करून मिळवली आहे तिने. हा ते कोण? 27 दिवस सलग आंघोळ न करता राहून जिंकली आहे जागा. कोणी? तू. कुठे जा? हा. आता तुम्हाला काय येतं? काय येतं? सांग पोरी सांग, तुला काय काय येतं ते सगळं सांग. हा, मला ना एका तासात 100 बेसनाचे लाडू वळता येतात. हसते काय? तो काय बघायला आलाय तुला? हा, बघण्याचा कार्यक्रम चालू आहे. 100 लाडू वळता येतात म्हणे. पण मग मी आता कुठे बसू? हे बघ मित्रा, आता घरातली एकच जागा शिल्लक आहे तुला बसण्यासाठी, कमोड. हा. पण तिथे तुला बसता येणार नाही, कारण की ते माझं सिंहासन आहे. काय 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 चालू काय इथे? एक मिनिट. काय चालू आहे? मला मान्य आहे तुम्हाला सगळ्यांना जे येतं ते नाही जमत मला, पण मला अजून भरपूर काही येतं. मी नसेल वाचलं इम्पॉर्टन्स ऑफ बिंग अर्नेस्ट, पण मला कोलंबसचे गर्वगीत कविता अख्खी पाठ आहे. मला नसेल येत एका तासात 100 लाडू वळता, पण मला 100 ते 1 उलटे आकडे म्हणता येतात. मला नसेल माहिती धोत्रीतील प्रस्फुट पंपू या शब्दाचा अर्थ, पण मला दुग्ध शर्करा मिश्रित गोल गोल गार गार गट्टू म्हणजे काय ते माहितीये. मला अस्त व्यस्त वस्त्र नियंत्रक म्हणजे काय ते माहितीये. मला सहस्त्र चक्र लोहपथ गामिनी म्हणजे काय ते माहितीये. मला अग्निरथ आवागमन सूचक पट्टिका म्हणजे काय ते माहितीये. मला श्वेतपत्र मंडित धूम्र शलाखा प्रवीण म्हणजे काय ते माहितीये. अरे मग हे सगळं तुझ्या सिनियरना सांग ना. म्हणजे आम्हाला माहिती आहे तू कॉलेजला का जात नाहीस ते. कम ऑन चॅम्प. आज घरात तू जागा मिळवण्यासाठी जी धडपड केलीस ना, तीच धडपड तुला कॉलेजमध्ये तुझी हक्काची जागा मिळवण्यासाठी करावी लागेल. म्हणजे नक्की काय करायचंय? सांगतो. असं फार काही वेगळं करायचं नाहीये. जे आत्ता केलंस तेच करायचं. उद्या कॉलेजला जाताना तुझ्याकडे काय नाहीये याचा कॉम्प्लेक्स घेऊन नाही जायचं. तुझ्याकडे काय आहे याचा कॉन्फिडन्स घेऊन जायचं. कम ऑन प्रल्हाद, फाईट. वरती घे. इथेच बसायचं. काय मग धोत्रीतील प्रस्फुट पंपू काय सांगितलं होतं? याचा अर्थ माहीत असल्याशिवाय या कॉलेजला यायचं नाही म्हणून ना? पण तुम्ही कोण? हा काय हुल देतो का रे? आम्ही कोण? आम्ही तुझे आणि या कॉलेजचे सिनियर्स होत बरं का. कशावरून? अरे हे बघ, आम्ही तुझ्या आधी या कॉलेजमध्ये आलोय.
तुझ्यापेक्षा 10 पावसाळे जास्त पाहिलेत, कळलं? मग चिखलही उडला असेल ना? शारीरिक हे बघा शारीरिक छाय नको आहेत, पोलीस केस होईल. हे बघा मी तुम्हाला धोत्रीतील प्रस्फुट पंपू या शब्दाचा अर्थ सांगितला असता, पण मी तुम्हाला सांगणार नाही. त्याआधी तुम्हाला माझ्या काही निवडक शब्दांचे अर्थ सांगावे लागतील. काय शाळा घेतोय? नाही, कॉलेज. विचार चल विचार. दुग्ध शर्करा मिश्रित गोल गोल गार गार गट्टू, सहस्त्र चक्र लोहपथ गामिनी, अग्निरथ आवागमन सूचक पट्टिका, श्वेतपत्र मंडित धूम्र शलाखा प्रवीण. अरे कुठले शब्द काढले रे? काय तुम्ही माझे सिनियर्स आहात ना? मग तुम्हाला या शब्दांचे अर्थ माहित नाही? देन आय एम सॉरी, बट यू आर नॉट एलिजिबल ॲज माय सिनियर. अरे पण यांचा अर्थ तरी सांग. हा, मी तुम्हाला शब्दांचे अर्थ सांगेन, पण त्याआधी तुम्हाला माझ्याशी मैत्री करावी लागेल. मी तयार आहे, तुम्ही. आयला हा बॅटरी बाहेर निघाला रे. चल आपण दोस्त. आधी माझ्या लेवलला तरी या. नको ना. आजपासून आपल्या प्रज्ञेशची दुनियादारी सुरू झाली.